नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 20 मार्च 2019 बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. यात पहिली न्यूज आहे जेट एअरवेज या विमान कंपनी संबंधातली. ही कंपनी सध्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची ही विमान कंपनी आहे. कित्येक दिवसापासून वैमानिकांचे पगार सुद्धा इथं झालेले नाही आहेत. मग आता हे आर्थिक संकट याला तोंड कसं द्यायचं, तर हिच्यामध्ये केंद्र सरकारचा प्रस्ताव समोर आलेला आहे. केंद्र सरकारने हिच्यामध्ये रद्दबदली करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत की जेटच्या कर्जाचं समभागात रूपांतर करायचं, शेअर्स बनवायचे त्याचे आणि ते बँकांनी घ्यायचे. ज्या बँका कर्जासाठी पैसे देतील तर त्यांनी कर्ज असं न करता त्याचं शेअर्स म्हणून द्यायचं. ही तात्पुरत्या काळासाठीची व्यवस्था असेल. जर हे अंमलात आलं म्हणजे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव जर बँक आणि जेट एअरवेज ह्या दोघांनी मान्य केला तर कर्जाची परतफेड झाल्यानंतर समभाग जेटला देण्यात येतील किंवा त्या बँकेद्वारे जेट एअरवेज विमान कंपनी परत घेईल. हा प्रस्ताव जर प्रत्यक्षात आला तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक या बँकांकडे जेट एअरवेजचे 1/3 शेअर जातील किंवा समभागांची मालकी राहील त्यांच्याकडे. सध्याची सर्वात जास्त मालकी जी आहे ती 24% समभाग जे आहेत ते अबुधाबीतल्या अतिहाद एअरवेजकडे आहे. सो हा एक चांगला मधला मार्ग आपण ज्याला म्हणतो मिडल पाथ, तो केंद्र सरकारने हिच्यामध्ये वर्कआउट केलेला आहे. सो येत्या काळामध्ये आपण बघूया. दुसरी महत्वाची न्यूज जी आहे ती निवृत्ती न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची लोकपालपदी नियुक्ती झालेली आहे. आपण काल बघितलं होतं की ते नाव चर्चेमध्ये होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं ज्यावेळेस ते फायनलाइज होईल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघूयात. सो निवृत्त न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे लोकपालपदी यांची नियुक्ती झालेली आहे. लोकपाल न्यायिक संसद सदस्य जे आहेत, आता याच्यामध्ये न्यायिक सदस्य पण असतात आणि अन्यायिक सदस्य असतात. तर लोकपाल न्यायिक सदस्यांमध्ये न्यायाधीश दिलीप भोपसे, प्रदीप कुमार मोहंती, अभिलाष कुमारी, अजय कुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य आहेत. युपीएससी असा प्रश्न कधी विचारणार नाही, पण एमपीएससी रिलेटेड एखाद्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कारण हे खूप मोस्ट अवेटेड अशा ह्या नेमणुका आहेत. लोकपालसाठी खूप आधीपासून प्रयत्न चालू होते. लोकपाल अन्यायिक सदस्य, अन्यायिक मध्ये कोण कोण आहे? अर्चना रामसुंदरम, माजी प्रमुख आहे शस्त्र श्रीमाबल, दिनेश कुमार जैन आहे, माजी मुख्य सचिव महाराष्ट्र, महेंदर सिंग, इंद्रजित प्रसाद गौतम. या सगळ्या ज्या नियुक्त्या आल्या लोकपालच्या, ती लोकपाल निवड समिती मग तिच्यात कोण कोण असतं, तर तिच्यामध्ये पंतप्रधान असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली मग अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, म्हणजे एकतर सरन्यायाधीश येतील किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त एखादा न्यायाधीश जाईल, आणि इमिनंट ज्युरिस्ट म्हणजे न्यायव्यवस्था या क्षेत्रासंबंधी माहिती असणारा त्या याच्यामध्ये काम केलेली व्यक्ती. हे जे वरचे 4 सदस्य आहे, पंतप्रधान, अध्यक्ष लोकसभा, विरोधी पक्षनेता लोकसभा आणि सरन्यायाधीश, ह्या 4 मतानुसार इमिनंट ज्युरीची नेमणूक केली जाते. सो हेही लक्षात ठेवायचं की हे 4 लोक ह्या 5व्या सदस्याची याच्यामध्ये निवड करतात की कुठली व्यक्ती याच्यामध्ये आली पाहिजे इमिनंट ज्युरिस्ट म्हणून. लोकपाल संबंधी प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस येत्या काळामध्ये खूप जास्त आहेत. तिच्यामुळे आपल्याला याचं बेसिक माहित पाहिजे. आता सर्व बेसिक इथं नाही घेतलेलं, पण तुम्ही जे कुठलं पुस्तक पॉलिटीचं वापरता त्या पॉलिटीच्या पुस्तकामधून लोकपालचं बेसिक करून ठेवा, ते खूप महत्वाचं आहे. 1809 मध्ये स्वीडनमध्ये ऑम्बुड्समॅन म्हणून ही संस्था सर्वात आधी अस्तित्वात आलेली आहे. संसदेमध्ये 4 वर्षाच्या कालावधीसाठी स्वीडनमध्ये लोकपालची नियुक्ती केली जाते. तुम्ही भारताबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तसंच जेट एअरवेज वरती आपण बघितलं होतं की ती दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी, तर पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी भारतातली कुठली तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. लोकायुक्त, जसं लोकपाल हे केंद्राच्या इच्छात आहे तर राज्यामध्ये लोकायुक्त असतं बा. 1971 मध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी लोकायुक्तची नियुक्ती केली. नियुक्ती राज्यपालाद्वारे होते. नियुक्ती करताना राज्यपाल काय करतात तर उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्या राज्यातल्या आणि विरोधी पक्षनेता विधानसभा यांचं मत विचारात घेतात. आता लोकायुक्तसाठी काय ना की हा जो लोकपाल कायदा 2013 आहे त्याच्यानुसार प्रत्येक राज्याने स्वतःसाठी लोकायुक्तसाठी प्रोव्हिजन करायचं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस असू शकतात, पण बहुतांशी राज्यांमध्ये 5 वर्ष आणि 65 वर्षासाठी लोकायुक्तची नेमणूक होते. हे चेंजेस असू शकतात, तिच्यात काय वाद नाही अकॉर्डिंग टू द राज्य, पण ते हे मोस्ट प्रॉब्ली राज्यांसाठी हे आहे. पिनाकी चंद्र घोष जे आहे तर हे सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहे. तिच्यामुळे आपल्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही पण संस्था महत्वाची ठरते. तर तीही संस्था आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हाही तुम्ही येणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासा. पुढची जी न्यूज आहे आपली, ती जी न्यूज आहे ती
हेक्सानिका हेक्सानिका हे ठिकाण आहे बघा. हेक्सानिका ही एक फिनटेक सॉफ्टवेअर कंपनी आहे. न्यूयॉर्क बेस्ड कंपनी आहे. हिचं विकास केंद्र पुण्यामध्ये आहे. हेक्सानिकाचा जर विचार केला तर भारतातील पहिला फिनटेक स्टार्टअप पुरस्कार हेक्सानिकाला मिळालेला आहे. सो ही एक महत्वाची बाब आहे. मुंबई येथे झालेल्या फिनटेक 2019 ह्या प्रोग्राममध्ये फिनटेक 2019चा प्रथम पुरस्कार ह्या सॉफ्टवेअर कंपनीला मिळाला. भारतातला पहिला स्टार्टअप पुरस्कार आहे हा फिनटेक स्टार्टअप पुरस्कार. स्टार्टअप इंडिया आपण खूप काम केलेलं आहे याच्यावर, स्किल आणि त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्याकरता हेक्सानिका हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण पहिला हा स्टार्टअप पुरस्कार आहे. संपादकीयमध्ये जर तुम्ही बघितलं तर संपादकीय शीतावरून भाताची परीक्षा म्हणून डेटा अनालिसिसवर संपादकीय आहे. डेटा अनालिसिसचं बेसिक आपण बघितलेलं आहे बघा. याआधीही बरेचसे आर्टिकल लोकसत्तानी केलेलं आहे, पण हे आता खूपच डीप जायला लागलं डेटा अनालिसिसच्या. त्याच्यामुळे ते आपल्या स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी एवढं महत्वाचं नाहीये. पण तुम्ही हे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट आपल्या टेलिग्राम चॅनलला वाचू शकता. मूल्यांचं रक्षण म्हणून आलेलं आहे बघा. UPSC GS4 इथिक्स मध्ये रोल ऑफ फॅमिली असतं. अंबानी बंधूंबद्दल तुम्ही न्यूज वाचल्या असतील, ते आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, पण ही केस स्टडी UPSC GS4 मध्ये नक्कीच तुम्ही वापरू शकता. अंबानी बंधूंमध्ये मधल्या काळामध्ये मतभेद झाले होते. मतभेद झाल्यामुळे दोघांनी आपले वेगवेगळे रस्ते पकडले होते. पण आता हिच्यामध्ये ज्युनियर अंबानी जे आहेत त्यांच्यावर सगळं कर्ज आणि त्याच्यानंतर अशी न्यूजही आली होती की त्यांना अटक होऊ शकते. परंतु सिनियर अंबानींनी त्यांना वाचवून घेतलेलं आहे की त्यांचा तुरुंगवास टाळला गेलेला आहे, की कौटुंबिक मूल्य ही सरस ठरलेली आहे. जी काही रक्कम त्यांना द्यायची होती ती मोठ्या अंबानींनी भरलेली आहे, आणि तिच्यामुळे अंबानी बंधू आणि तिच्यातून कौटुंबिक मूल्य, तर ही UPSCच्या इथिक्स पेपर 4 साठी रोल ऑफ फॅमिली, त्याच्याकरता हे खूप महत्वाचं आर्टिकल आहे. ते तुम्ही मूल्यांचं रक्षण म्हणून वाचू शकता. लोकसत्ताला आहे. त्यानंतर अनुदान नको तंत्रज्ञान द्या. आता केंद्र सरकारचं तंत्रज्ञान धोरण जे आहे तिच्यामुळं जगातल्या सर्व अग्रेसर कंपन्यांनी भारतातील जनुकीय संशोधन थांबवलंय. नवं तंत्रज्ञान अधिकृतरित्या मिळण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे, आणि तिच्यामुळे येत्या काळामध्ये कृषी क्षेत्रासाठी हे फार मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता हे बंद जरी झालेलं असलं तर आता इलिगलाइज बंद आलं. इलिगल गोष्टी सुरू होतात लगेच. अनधिकृत बेकायदेशीर परवाना नसलेलं STBT बियाणं बाजारात आलेलं आहे. ज्यावेळेस अनधिकृत किंवा बेकायदेशीर परवाना नसलेलं बियाणं शेतकरी वापरतो, ते लावतो, जर ते उद्या उगवलं नाही तर त्याच्याची जबाबदारी कोणाचीही नसते, अकाउंटेबिलिटी नसते, फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यात डुप्लिकेटही विकलं जाऊ शकतं. सो केंद्राच्या तंत्रज्ञान धोरणाचं टीकात्मक विश्लेषण ह्या याच्यामध्ये लेखामध्ये केलेलं आहे की तुम्ही अनुदान एक वेळ नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही तंत्रज्ञान द्या. तंत्रज्ञान आल्यानंतर बरेचसे प्रश्न सुटतात. अशोक खेमका, तुम्हाला नाव माहित असेल बघा, स्पर्धा परीक्षेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणार नाव आहे. IAS आहेत हरियाणा क्रेडरमध्ये. त्यांच्या सेवा नोंदवहीमध्ये सचिव आणि ते जिथले आहेत त्या मंत्रालयाचे मंत्री, त्यांनी खूप चांगला शेरा दिला होता. पण तरी सुद्धा हरियाणाचे मुख्यमंत्री जे मनोहरलाल खट्टर यांनी प्रतिकूल शेरा त्यांच्या सेवा नोंदवहीमध्ये मारला, आणि याच्यासाठी माझी कोर्टात केस झाली. तर उच्च न्यायालयाने तो शेरा काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत, आणि हे सरळ सरळ CM ला चपराक आहे. अशोक खेमका हे त्यांच्या म्हणजे बेधडक कामासाठी ओळखले जातात. काँग्रेस असताना त्यांनी आपल्या सोनिया गांधींचे जावई जे आहेत रॉबर्ट वड्रा यांच्या अगेन्स्ट सगळ्या जमिनीचे प्रकरण वगैरे काढले होते. असं वाटलं होतं की BJPची सत्ता आली आहे तर अशोक खेमकांना जरा चांगले दिवस येतील, पण BJPमध्ये त्यांची उपेक्षाच झालेली आहे. 27 वर्षात 52 बदल्या, है ना. हिच्यामध्ये पण न्यूजपेपरमध्ये गडबड असते बऱ्याचदा. इतक्या बदल्या झाल्यात की न्यूजपेपर रिपोर्टर आपल्या मनाने 2-4 अजून ऍड करून देतात तिच्यात. सो अशोक खेमका हे लक्षात असू देत. दिल्ली हायकोर्टनी हे क्लिअर केलेलं आहे की त्या हरियाणा हायकोर्टने हे क्लिअर केलेलं आहे की ह्या केसमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे. आणि हे पण सुद्धा इथिक्ससाठी खूप महत्वाची केस स्टडी आहे की ऑफिसर विथ इंटिग्रिटी काय असतं. यांच्यावर आर्टिकल खूप आलेले आहेत काल पण. त्यानंतर ॲलन क्रुगर यांचं निधन झालेलं आहे. अमेरिकेतले अर्थतज्ञ आहेत. म्हणजे आता अमेरिकेतल्या अर्थतज्ञ किंवा जगातले जे काही अर्थतज्ञ आहेत तर तिच्यामध्ये वेगवेगळ्या थेरीजवर काम करणारे अर्थतज्ञ आहेत. तिच्यातली एक जी काही विचार पद्धती आहे तिच्यामध्ये काय की निव्वळ सिद्धांत आधारित ज्ञानापेक्षा अनुभव आणि माहिती आधारित साधनांच्या आधारेच आर्थिक धोरणे बनवली गेली पाहिजेत. म्हणजे एक्सपिरियन्स आणि जो काही तुमच्याकडे डेटा आहे त्याच्या आधारेच तुम्ही वर्कआउट करा.
फक्त जुने जे काही सिद्धांत आहे त्याच्यावर वर्कआउट करू नका, या विचारधारेतले अर्थतज्ञ होते. 58 वर्षेच निधन झालेलं आहे. तो ॲलन क्रुगर इतक्या लवकर जाणं हे अर्थशास्त्रातल्या प्रत्येक म्हणजे क्षेत्रासाठी ते काही चांगली बाब नाही आहे. बट स्टील ॲलन क्रुगर लक्षात असू देत. भारताचं टेनिस स्पर्धांचं यजमानपद भारताने गमावलेलं आहे. 2 स्पर्धा भारतात होण्यात होत्या, कनिष्ठ डेव्हिस चषक आणि फेड चषक. हे 2 चषक भारतात होणार होते. पण पुलवामा नंतर भारत आणि पाक हे जे तणावाचं वातावरण आहे त्यामुळे सद्यस्थितीत स्पर्धेचं ठिकाण बदलणं उचित असं वाटलं आणि त्याच्यामुळे ऑल इंडिया टेनिस असोसिएशननी हे मान्य केलं. याच्यामध्ये बरेचसे इश्यू आहेत आणि त्याच्यामुळे आता हे थायलंड बँकॉक येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सो भारताने टेनिस स्पर्धांचं याच्या आधीही आपण कुस्तीचं यजमानपद गमावलं होतं आणि जोपर्यंत तिच्यात दुसरा एक इश्यू आहे. आता हिच्यामध्ये कुठलाही व्हिसा इश्यू नाही आहे. व्हिसा इश्यू कशात होता की जर आपण पाकिस्तानी खेळाडूचा कुठलीही ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते तर त्यावेळेस आपल्याला जे खेळाडू येणार आहे त्या सर्वांच्या व्हिसाची हमी द्यावी लागते. परंतु पाकिस्तानी खेळाडूंना आपण काही व्हिसा क्लिअर करत नाही त्यांचा. तिच्यामुळे येत्या काळात बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचं यजमानपद धोक्यामध्ये आलेलं आहे. सो येत्या काळात बघूयात आपण कशा पद्धतीने तो मॅटर सॉर्ट आउट होतो. महाराष्ट्र टाइम्सचं जे काही हे आहे निर्धोक जगण्यासाठी म्हणून तिच्यात संपादकीय आलेलं आहे. हे मुंबईमधल्या दुर्घटनेवर आलेलं आहे. मुंबईमध्ये हिमालय ब्रिजची दुर्घटना जी झाली तर स्ट्रक्चरल ऑडिट काय असतं, धोकादायक इमारती कशा असतात, इमारती धोकादायक का होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पुणे मुंबईमध्ये तुम्ही इमारती बघितल्या असतील, बऱ्याचशा इमारतींवर झाडं उगलेली असतात छोटी छोटी, ती वेळोवेळी काढायची असतात. टेरेस गार्डन असतं, तिच्यामध्ये पाणी टाकलं तर त्या पाण्याचा योग्य निचरा केला जात नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी, मोठमोठे टावर फिट केले जातात, ड्रिल केलं जातं किंवा लोक बऱ्याचदा घरातला मधला इंटेरियर चेंज करायला बीमशी, जे काही महत्वाचे बीम असतात जिच्यावरती बिल्डिंग उभी आहे तिच्यामध्ये पण छेडखानी करतात. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. असे बरेचसे उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट हे खूप चांगलं झालं पाहिजे हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आता इथं वरती थायलंडचा इश्यू आलेला आहे बघा. आपण थायलंड हा जे मॅपमध्ये बघूयात कुठं आहे आणि लेबनन नावाचा देश सुद्धा चर्चेत होता, मी म्हटलं होतं आपण बघूयात. तर दोघी देश आपण बघणार आहोत. सर्वप्रथम थायलंड बघूयात बघा. थायलंड हा जो देश आहे तर हा साऊथ ईस्ट एशियामधला देश आहे बघा. साऊथ ईस्ट एशियामधला देश थायलंड. इथं तुम्ही बघू शकता हा पिंक कलरमध्ये बँकॉक त्याची राजधानी. इथं बँकॉकला या स्पर्धा होतील आता डेव्हिस चषक. आता बऱ्याचदा आपल्याला असं विचारलं जातं की नॉर्थ टू साऊथ किंवा मग ईस्ट टू वेस्ट असे हे देश विचारले जातात. तर हा पूर्ण जो काही इथला मॅप आहे हा नीट आपल्याला माहित पाहिजे. हे थायलंड आहे, हा लाओस आहे बघा, हे व्हिएतनाम आहे आणि हा इथे कंबोडिया आहे. तर हे एवढं स्ट्रक्चर तरी नीट करून ठेवायचं. एकच देश अभ्यासत नाही आपण, याच्या शेजारी काय काय ते नीट बघावं लागतं आपल्याला. थायलंड जर तुम्ही बघितला तर थायलंडमध्ये हे जे आहे हे गल्फ ऑफ थायलंड आहे. इकडून हा म्यानमार आहे, त्याच्यानंतर हा लाओस आहे आणि कंबोडिया आहे. म्हणजे थायलंडला कोण कोण बॉर्डर करतं ते लक्षात ठेवा. आता लाओसचं वैशिष्ट्य काय आहे तर साऊथ ईस्ट एशियातला एकमेव लँडलॉक कंट्री आहे बघा. लँडलॉक आहे, याला कुठूनही पाण्याचा स्पर्श नाही आहे. हे सगळ्या देशांना कंबोडिया, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम हे सगळं पाणी आहे इकडून तिकडून. पण याच्या बाबतीत तसं नाही आहे. सो एकमेव साऊथ ईस्ट एशियातली लँडलॉक कंट्री म्हणजे लाओस. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की मग आता लाओसला पण तुम्हाला बघावं लागतं कोण कोण बॉर्डर करतं. मग लँडलॉक कंट्री आहे त्याला कोणी कोणी बॉर्डर केलेली आहे. एक चायना आहे, हा व्हिएतनाम आहे, थायलंड आहे आणि कंबोडिया आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे प्रत्येक देशाची बॉर्डर तुम्ही बघू शकता, लँडलॉकचं नीट बघून ठेवायचं. थायलंडचं वैशिष्ट्य काय आहे तर थायलंडला लँड ऑफ व्हाईट एलिफंट म्हटलं जातं, पांढऱ्या हत्ती इथं सापडतात. दुसरी महत्वाची गोष्ट राईस बाउल ऑफ साऊथ ईस्ट एशिया असंही थायलंडला म्हटलं जातं. थायलंडची करन्सी बघते बा. कंबोडियाची करन्सी जी ती रियाल आहे, व्हिएतनामची डॉंग आहे आणि लाओसची न्यू कीप अशी करन्सी आहे बघा. दुसरी महत्वाची गोष्ट, या सर्व देशांमध्ये जो धर्माची गोष्ट जर केली तर बुद्धिझम प्रिव्हेलंट करतं. बुद्धिझम हा धर्म मोठ्या प्रमाणावर इथं जोपासला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर याचं जॉग्राफिकल हे बघितलं तर जॉग्राफिकल याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जाणवतात आणि त्या म्हणजे काय तर हे जे बँकॉक आहे हे चाओ फ्राया रिव्हरवर आहे. चाओ फ्राया रिव्हर मध्यंतरी न्यूजमध्ये होती. सो चाओ फ्राया रिव्हरच्या काठावर बँकॉक आहे. म्हणजे महत्वाची शहरं आणि रिव्हर असाही प्रश्न युपीएससीत विचारला जातो किंवा तुम्हाला रेग्युलर दुसऱ्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. ही मेकॉंग नावाची नदी तुम्हाला दिसते पहा, वरतून येते मेकॉंग. मेकॉंग ही साऊथ ईस्ट एशियामधली सर्वात लांब नदी आहे
मेकॉंग गंगा कोऑपरेशन नावाचा कॉन्सेप्ट पण आहे. मेकॉंग गंगा कोऑपरेशन मध्ये भारत आणि 5 एशियन देश आहे. तिच्यामध्ये कोण कोण येतं? कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम. सो मेकॉंग गंगा कोऑपरेशन लक्षात ठेवा. इंडिया आणि 5 एशियन देश कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. या थायलंड मधलं फुकेट नावाचं हे जे ठिकाण आहे तो वेस्ट क्रा पेनिन्सुला आहे. हा क्रा पेनिन्सुला आहे आणि त्याच्या वेस्टला म्हणजे पश्चिमेला आहे फुकेट नावाचं ठिकाण आहे. टुरिस्ट रिसॉर्ट आणि 3 माइल्स करता हे फेमस आहे. तर ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आता ही मॅकॉंग रिव्हर जी आहे ती कुठून येते? आता हे गंगा मॅकॉंग कॉर्पोरेशन आहे, पण मॅकॉंग कुठल्या कुठल्या देशातून जाते? तर ती वरतून चायनामधून येते. चायना, म्यानमार. त्याच्यानंतर मॅकॉंग जी येते ती तुम्ही ही बघू शकता बघा. हे मॅकॉंग रिव्हर जी आलेली आहे ती लाओस, त्याच्यानंतर थायलंड, त्याच्यानंतर कंबोडिया आणि व्हिएतनाम अशा पद्धतीने ही वर्कआउट होते. तर हे एक लक्षात असू देत. दुसरा जो देश मी तुम्हाला सांगितला होता की आपण बघणार होतो तो देश होता लेबनन. आपण ऑलरेडी सिरिया, जॉर्डन वगैरे बघितलं होतं. लेबनन आपला बघायचा बाकी होता. तर लेबनन हा बघा, लेबनन न्यूज मध्ये होता. हे पण इथं स्पर्धा होणार होत्या, त्याचं यजमानपद आपण घेतलं होतं, पण त्या कुस्ती स्पर्धा आपल्या इथून पण गेलेल्या आहेत. लेबननच्या बाबतीमध्ये हे बघा की लेबनन हा सिरिया आणि इस्रायल या 2 देशांच्या मध्यभागी आहे. आणि ही जी बॉर्डर आहे ही मेडिटेरियन सीची, भूमध्य समुद्राची बॉर्डर आहे ही. त्याच्या बॉर्डरला हा आहे किनाऱ्याला लेबनन हा देश. तो एका बाजूनी सिरिया आहे, एका बाजूनी इस्रायल आहे आणि दुसऱ्या बाजूनी मेडिटेरियन सी आहे. मेडिटेरियन सीच्या बाबतीमध्ये पहा आहे सायप्रस निकोसिया हे सर्वात मोठं आयलँड आहे मेडिटेरियन सीचं. सो ही लक्षात असू द्या. लेबनन हा देश कशासाठी फेमस आहे? तर लेबननला मिडल ईस्टचं स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. सो आणि लेबननची जी राजधानी आहे बेरतला म्हणजे मिडल ईस्टचं पॅरिस म्हटलं जातं. म्हणून लेबनन हे मिडल ईस्टचं स्वित्झर्लंड, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आत्ताच आपण मेकॉंग रिव्हर बघितली बघा. तर मेकॉंग बरोबर अजून एक दुसरी रिव्हर आहे, ती कुठल्या कुठल्या देशांमधून जाते तो पण एक रेफरन्स तुम्हाला देतो. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की इफोरिएट्स आणि टिग्रिस हे जे 2 आहेत इराकमधून वाहणाऱ्या नद्या. इफुरिएट्स जी आहे ती कुठून कुठून वाहते? तर ती फक्त इराक नाही, ही वरतून येते बघा. इफुरिएट्स ही नदी टर्की, सिरिया आणि इराक ही वरतून येते बघा. इफुरिएट्स इकडून, हा टर्की आहे, हा खाली सिरिया आणि हा इराक. सो हे पण लक्षात ठेवा की युफ्रेट्स रिव्हर टर्की, सिरिया आणि इराक म्हणून वाहतं. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन आले तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्र.